नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण खूप झटपट आणि खूप सुंदर मस्त असं स्क्वेअर शेपमध्ये अर्धा किलोच्या चॉकलेट केकचे डेकोरेशन बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी केकचा अगोदरच छान असं आयसिंग करून ठेवलंय आणि आता आपण यावरती खूप झटपट आणि खूप सुंदर असं डेकोरेशन करूया. तर त्यासाठी इथे मी पाइपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश भरून घेतले. आता या चॉकलेट गनाशने आपल्याला केकला छान असं ड्रिपिंग करायचंय आणि सोबतच अर्ध्या केकवरती म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला हे गनाश केकवरती टाकून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला केकला ड्रिपिंग करायचंय आणि ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला हे गनाश टाकून घ्यायचंय केकवर. त्यानंतर इथे मी पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि पाइपिंग बॅगला छोटं स्टार नोझल लावून तुम्ही इथे बघू शकता आपल्याला केकवरती एक बॉर्डर तयार करायची अशा पद्धतीने. आता त्यानंतर जिथे आपण ट्रायंगल शेपमध्ये गनाश टाकले त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने एक बॉर्डर तयार करायची आहे आणि याच नोझलने आपल्याला केकला आउटलाईन सुद्धा तयार करायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण केकवरती बॉर्डर तयार केली त्याचप्रमाणे आपल्याला केकला आउटलाईन सुद्धा तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपल्या केकची आउटलाईन सुद्धा तयार झालेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला चॉकलेट गनाश घ्यायचं आहे आणि ज्या बाजूला आपण ट्रायंगल शेपमध्ये बॉर्डर तयार केलेली आहे केकवरती त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने छोटे मोठे चॉकलेट गनाशने डॉट्स तयार करायचे आहेत आणि त्यानंतर जिथे आपण चॉकलेट गनाश टाकले तर त्याच्या बॉर्डरला आपल्याला अशा पद्धतीने मल्टी कलरचे शुगर बॉल्स टाकायचे. तर मी इथे छोटे मल्टी कलरचे शुगर बॉल्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर केकवर आपण जी ट्रायंगल शेपमध्ये बॉर्डर तयार केलेली आहे त्यावरती एक एक छोटे पिंक कलरचे शुगर बॉल्स ठेवलेत. 3 कॉर्नरला चेरी ठेवलेली आहे आणि एका कॉर्नरला व्हाईट कंपाऊंड चॉकलेटपासून एक चॉकलेट गार्निश तयार करून हार्ट शेपमधलं हे चॉकलेट गार्निश मोल्डचा वापर करून बनवलेलं आहे. तर ते ठेवून घेतलंय. तर आजचा हा साधा सोपा आणि मस्त असा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला किंवा हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशन सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.